तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मागच्या व्हिडिओप्रमाणे आपण यावेळेस सुद्धा सफारीला चाललेलो आहोत. तरी आपल्यासोबत स्पेशल अजय आणि ताडोबा, आपले प्रज्वल दादा, रितेश दादा आणि ER सर आणि वाघमारे आणि बाकी समोर आपले मित्रबंधू. तर आज सफारी करण्याचा उद्देश म्हणजे हाच होता की आज सफारीची क्लोजिंग डेट आहे कोअरची, म्हणून आज आम्ही सफारीला चाललेलो. तर बघूया आज आपल्याला काय काय सायटिंग होणार, कोणत्या कोणत्या टायगर्सची सायटिंग होणार, काय काय दिसणार ते आम्ही सर्व तुम्हाला दाखवूच. तर आमच्या दिवसाची सुरुवात झाली एका मॉर्निंग सफारीने. पहाटेची थंड हवा, जंगलात पसरलेली शांतता आणि प्रत्येक वळणावर वन्यजीव भेटण्याची उत्सुकता. आज निसर्ग आम्हाला काय दाखवणार होता याचीच उत्सुकता मनात घेऊन आम्ही जंगलाच्या आत प्रवेश केलेला आहे. तर आम्ही आलोय एका वेगळ्याच दुनियेत, जिथे ना गाड्यांचा गोंगाट ना शहराची धावपळ. इथे ऐकू येतो तो फक्त पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांच्या पानांची सडसड आणि निसर्गाचा शांत श्वास. मित्रांनो, आता पहिल्या सायटिंगमध्ये बस आपल्याला एक वाईल्ड डॉग दिसलेला आहे. तर मित्रांनो, आम्ही थोडंच पुढे आलो होतो तेवढ्यात अचानक एक कॉल आला. क्षणभर वाटलं इथे नक्कीच वाघ असणार. सगळ्यांच्या नजरा त्या दिशेने वळल्या आणि आमची उत्सुकता वाढली. तर मित्रांनो, बराच वेळ वाट पाहूनही तिथे काहीच हालचाल दिसली नाही. त्यामुळे आम्ही तिथून पुढे निघालो आणि जंगलाच्या आणखी आत सफारी सुरू ठेवली. मागे म्हणजे तिकडून त्या बाजूने इकडे आवाज नाही कॉल बंद मग थांबून चालू आहे झाला का मग होती तिकडेच तरी मित्रांनो, आता आम्हाला एक सायटिंग झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे जस्ट आता रोड शो घेऊन आलेला आहे. रोड शो इथून टाका नाही. हॅलो मित्रांनो, तरी आम्हाला एक सायटिंग झालेली आहे, बघू शकता. अबे सुमित, एकदम काय जवळ लावते, समोर घे ना. समोर घे. हो, बोलू नको, नंतर होते. काय करते तरी एक चांगली प्रकारे, सुंदर प्रकारे आम्हाला सायटिंग झाली. तरी मित्रांनो, एक चांगल्या प्रकारची सायटिंग आम्हाला झालेली आहे. तरी इकडे बघू शकता तुम्ही. मेन रोड लागू दे गाडीच्या बरोबर.
जाऊ दे समोर तिकडे. तर मित्रांनो ही आहे एक बिजली फिमेल कब आहे. थांबा तू भाषण निघाला. जाऊ दे समोर जाऊ दे. तरी मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आमच्या जवळच एक बिजली फिमेल टायग्रेस येत आहे. फोटो काढून ठेवला का त्याचा? हो हो. तुम्ही बघू शकता एक चांगल्या प्रकारे सायटिंग होत आहे. तर हे बिजली टायग्रेस आहे जे आम्हाला सायटिंग घेऊन राहिलेली आहे. बाजूनीच सायटिंग घेऊन राहिलेली आहे. इकडे जाऊ दे एकदम तुला. तरी मित्रांनो ती जे टायग्रेस होती ते रोड शो दिला तिने 15 मिनिटं वगैरे रोड शो दिलाय आणि ते बस या इथे कॉर्नरमध्ये गेली आहे. आता ते तिकडे आता ते याच्यामध्ये जाणार टाक्यावर जाणार. तर मित्रांनो जे आम्ही तिकडे बघितली होती ते बिजली टायग्रेस तर ते इकडे आता इकडे रोडने निघणार. तर ते बस रोडवर निघतच आता ते बाजूला रोडने निघतच आहे. तर बघू शकता तुम्ही. म्हणजे ते जी होती ना ते तिकडून एक नाला आहे त्या नाल्याने निघली होती. तर त्या आता जाऊ दे पुन्हा मग तेव्हा व्हिडिओ चांगला आहे. तर मित्रांनो ती जे टायग्रेस होती ते आता या वॉटर बॉडीवर येणार. इथे एक वॉटर बॉडी आहे ती आता पाणी प्यासाठी येणार इथे. बस ठीक आहे ते डिसेंट बॉडी आहे. बघू शकता तुम्ही तिथे मुवमेंट दिसत असणार तुम्हाला. तिथे ते आली आहे. हेलो, अभी मैं एल बॉडी वाटर बॉडी पे रुका हूँ. एक्चुअली अभी इस जगह पे रुकने का रीज़न ऐसा है कि 97 से बिजली टाइगर चल के आ रही थी. सो वहाँ से चलते चलते एल बॉडी तक आके रुकी. अभी वाटर बॉडी में बैठी है और यहाँ पे अभी वेट करेंगे. यहाँ पे सब वो ज़्यादा टाइम तक नहीं रुकी, डायरेक्टली वो पांड्रापोल की तरफ चले जाएंगे. तो देखेंगे कितना टाइम लगेगा पानी में रुकने मित्रांनो ती जे टायग्रेस होती ती आता त्या वॉटर बॉडीमध्ये तिथे एका पाण्यामध्ये बसली आहे. तर ते आता मला वाटत नाही की ते निघणार तिथून म्हणून. तर आता आम्हाला दुसऱ्या लोकेशनवर जावं लागणार. चला. तर मित्रांनो ही होती बिजली टायग्रेस. तिने आम्हाला खूपच सुंदर आणि अविस्मरणीय सायटिंग दिली. खरंच हा क्षण कॅमेऱ्यात कैद करणं म्हणजे आमच्यासाठी एक भन्नाट अनुभव होता. आता या अप्रतिम भेटीनंतर आम्ही निघालो आहोत पुढच्या लोकेशनकडे. आहे का? आहे का? आहे का? बसवण्या पाण्यात पाण्यात
हे कुठे आहे आता? आता कुठे आहे म्हणतात? पाण्यात चालत आहे. आता कुठे आहे म्हणताय? रेडच्या मागाय म्हणते हा जो आहे ना ते. तर मित्रांनो, आता आम्हाला माहिती मिळाली की बबली टायग्रेस त्या हिरव्या नेटच्या मागे बसली होती. काही वेळाने ती चालत चालत दुसऱ्या बाजूला गेली. त्यामुळे तिला स्पष्ट पाहणं आमच्यासाठी शक्य नाही. पण जंगलात आशा कधी सोडायची नसते, म्हणून आम्ही पुढे निघालो. म्हणजे कोण कॉलवर बोलाव का? बिजली तिच्या ओळखीची होती ना, बिजली आहे का म्हणत होती. ही सायटिंग पाहून आम्ही सगळेच खूप आनंदी झालो आहोत. कारण बिजली टायग्रेसने तब्बल 20 मिनिट आमच्यासमोर रोड शो दिला. ती अगदी शांतपणे रस्त्यावरून चालत होती आणि प्रत्येक क्षण आम्ही डोळ्यात आणि कॅमेऱ्यात कैद केला होता. आमच्या सफारीची वेळ आता संपत आली आहे. पण निघताना निसर्गाने आम्हाला अजून एक सुंदर भेट दिली. समोर एक देखणा मोर निवांत फिरताना दिसला आणि त्याच्या बाजूलाच हरणांचा एक कळप शांतपणे चरत होता. खरंच जंगलातील प्राणी किती शांत आणि मुक्तपणे आपलं आयुष्य जगत असतात ना. अशा क्षणांमुळेच जंगलावरचं प्रेम अजून वाढतं. आजची ही सफारी आमच्यासाठी कायमची लक्षात राहणारी आहे. तर मित्रांनो, आता आम्ही जंगलाच्या बाहेर आलो आहोत आणि अशा प्रकारे आमची आजची सफारी इथेच संपते. आजच्या सफारीत आम्हाला बिजली टायग्रेसची अप्रतिम सायटिंग झाली. जंगलाचं शांत सौंदर्य, मोर आणि हरणांचा कळप असे अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाले. तरी आम्ही आज सफारीला गेलो तर आम्हाला बिजली टायग्रेस मिळाली. चांगला रोड शो दिला आणि चांगल्या उत्तम प्रकारे आम्हाला फोटो वगैरे मिळाले आणि सायटिंग उत्तम प्रकारे झाली. तर आमची जो स्पॉट आहे तो मला चांगला वाटला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करून तुमचं मत सांगा आणि अशाच भन्नाट जंगल सफारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या सफारीमध्ये.